आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्य. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा. मंत्रिमंडळ बैठकीत व्यावहारिक तूट निधी देण्यास मान्यता. राज्यात 15,000 पोलीस भरती होणार. रक्षाबंधन काळात एसटीला 137 कोटी रुपये उत्पन्न आणि राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सोलापूरचं यश. आता घडामोडी विस्तारानं. सोलापूर ते मुंबई या विमानसेवेसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर पुणे मुंबई विमानसेवेकरिता व्हायबिलिटी गॅप फंडिंग अर्थात व्यावहारिक तूट निधी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लवकरच सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्टार एअरबस या कंपनीतर्फे ही विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याच्या पोलीस दलात सुमारे 15,000 शिपाई भरती करण्यासाठी राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल झाली. त्या बैठकीत पोलीस भरतीस मंजुरी देण्यात आली. रास्तभाव धान्य दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. त्यानुसार दुकानदारांना आता क्विंटल मागे 150 रुपयांऐवजी 170 रुपये मार्जिन मिळणार आहे. रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यामुळे 8 ते 11 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये एसटी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कालावधीत एसटीला 137 कोटी 37 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं. त्यामध्ये केवळ 11 ऑगस्ट या एकाच दिवशी तब्बल 39 कोटी रुपये महामंडळाच्या तिजोरीत जमा झाले. तर सोलापूर विभागातून सर्वाधिक उत्पन्न प्राप्त झालं असून सुमारे 7 कोटी रुपये मिळाले आहेत. राज्य सरकारनं जाहीर केलेला पंढरपूर कॉरिडॉर होणार आहे. आता कॉरिडॉर होणार नाही या विषयावर चर्चा होणार नाही, तर मोबदला आणि सूचना यावर चर्चा केली जाईल, असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल स्पष्ट केलं. काल पंढरपूर कॉरिडॉरबाबत संभाव्य बाधित आणि महाराज मंडळींशी चर्चा करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी महाराज मंडळींनी एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. सोलापूर जिल्ह्यातील 3 मंडळात अतिवृष्टी झाली असून 4 गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारी रात्री ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुक्यातील बोरामणी, मुस्ती आणि किणी या 3 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे या भागातील नदी नाले ओढे ओसंडून वाहत होते. शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. हिप्परगा आणि होडगी तलाव 100% भरून वाहत आहेत. गोळसगाव, वागदरी, बोरगाव या गावांचाही संपर्क तुटला होता. नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात अडकलेल्या व्यक्तींचं बचाव कार्य करताना प्रशिक्षित व्यक्तींची भूमिका महत्वाची असते. योग्य माहिती योग्य व्यक्तीला योग्य वेळी पोहोचवणं हेच आपत्ती व्यवस्थापनाचं मूलभूत सूत्र आहे, असं प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सोलापूरतर्फे 12 दिवसांचं आपदा मित्र सखी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये होडी चालक मालक, सामाजिक संस्था, आशा वर्कर्स, युवक युवती सहभागी झाले आहेत. आयटस स्पोर्ट्स सेफ्टी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत हे प्रशिक्षण सुरू आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या मृदा आरोग्य आणि सुपीकता कार्यक्रमाअंतर्गत ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा उभारणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 22 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात 15 प्रयोगशाळा स्थापन करण्याचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. विभागीय कार्यालय ते रेल्वे स्टेशन अशी ही यात्रा निघाली. या यात्रेमध्ये विभागीय अधिकारी, कर्मचारी, रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी आणि रेल्वे खेळाडू सहभागी झाले होते.
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत काल महापालिकेतर्फे कौन्सिल हॉल आवारात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. तसेच सोलापूर महानगरपालिका आणि रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर महापालिकेत ड्रेसकोडचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 500 रुपये तर पान तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यास प्रत्येक वेळी 1000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरण समारंभ आज सायंकाळी 5 वाजता शिवानुभव मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती उत्सव अध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी दिली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जयंतीनिमित्त उद्या 14 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व शाळांमधून ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी मागितलेल्या पसायदानाचं गायन होणार आहे. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील 8 लाख विद्यार्थी उद्या पसायदान म्हणणार आहेत. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे. मुंबई वगळता अन्य महापालिकेमध्ये प्रभाग पद्धतीनं निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगानं 3 ते 4 प्रभागासाठी एक वरिष्ठ अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचे आदेश त्या महापालिकांच्या आयुक्तांना निवडणूक आयोगानं दिला आहे. केरळमधील कोझिकोडे इथं झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सोलापूरच्या राजमहेंद्र येमूल आणि सांगोला तालुक्यातील विष्णू सरगर यांनी एकूण 3 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये येमूल यांनी मास्टर 3 गटातील 83 किलो वजनी गटातून 392.5 किलो वजन उचलून कांस्य पदक मिळविलं. बेंच प्रेस या प्रकारात 102.5 किलो वजन उचलून सुवर्ण पदक प्राप्त केलं. तर विष्णू सरगर यांनी मास्टर 4 या प्रकारात 94 किलो वजन गटात 65 किलो वजन उचलत कांस्य पदक मिळविलं. जिल्हास्तरीय स्पर्धेतून या दोघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. आज सायंकाळी 5:30 वाजता शिवराय महाराज मठामध्ये अमोल गांगजी यांचं ईशावास्य उपनिषद या विषयावर व्याख्यान होईल. काल श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थीनिमित्त शहर आणि जिल्ह्यातील गणेश मंदिरातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शिक्षण आणि आरोग्य विभागाला अचानक भेट देऊन पाहणी केली. येत्या 15 ऑगस्टपासून वाहन चालकांसाठी फास्टॅगची वार्षिक पास सुविधा सुरू होणार आहे. राघवेंद्र स्वामीच्या आराधना महोत्सवाची काल रथोत्सवानं सांगता झाली. आता तापमान. सोलापूर शहराचं कालचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल तापमान 31.2, किमान तापमान 20.9. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा. मंत्रिमंडळ बैठकीत व्यावहारिक तूट निधी देण्यास मान्यता. राज्यात 15,000 पोलीस भरती होणार. रक्षाबंधन काळात एसटीला 137 कोटी रुपये उत्पन्न. आणि राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सोलापूरचं यश. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार. आता घडामोडी विस्तारानं.